ओके. इफ अ फेअर कॉइन इज टॉस 10 टाइम्स. फेअर कॉइनला किती वेळा टॉस केले? 10 वेळा. मला सांगा याचं सॅम्पल स्पेस तुम्ही जनरेट करू शकता का? हा. पण किती दिवस लागतील सॅम्पल प्रिपेअर करायला सॅम्पल स्पेस? 2 raised to the power 10 सॅम्पल पॉइंट होतील ना. कॉइन आहे. कॉइन 10 वेळा टॉस केली. कळतंय? एक कॉइन 10 वेळा टॉस करा किंवा 10 कॉइन ऍट द सेम टाइम टॉस करा. इट इज सेम. 2 ची पॉवर 10 आउटकम्स विल बी देअर मीन्स टोटल सॅम्पल पॉइंट. मग ते 1024 आपण इंटरेस्टेड आहोत का सॅम्पल स्पेसशी? वी आर नॉट इंटरेस्टेड. वी आर इंटरेस्टेड इन अ नंबर. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 6 हेड्स. आता अ फेअर कॉइन इज टॉस. मग ज्यावेळी आपल्याकडं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम असतील, व्हेरी फर्स्ट थिंग understand the random experiment or identify the random experiment. What is the random experiment? A fair coin is tossed. A fair coin is tossed. आता मला सांगा आपल्याला इथं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशाचं काढायचंय? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड्स 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 मीन्स व्हॉट इज अवर सक्सेस? गेटिंग अ हेड्स. ओके. आणि मग आपण जर म्हटलं की सक्सेस इज डिफाइंड ॲज, सक्सेस तुम्ही कशाला सक्सेस डिफाइन करताय? सक्सेस इज डिफाइंड ॲज गेटिंग हेड्स. गेटिंग हेड्स. गेटिंग हेड्स इज युअर सक्सेस. मग तुम्ही म्हणणार एक्स डिनोट्स नंबर ऑफ सक्सेसेस. एक्स काय डिनोट करत असतो ऑलवेज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये? नंबर ऑफ सक्सेसेस. मला सांगा हे सगळे फेअर कॉइन्स आहेत ना, हे 10 वेळा टॉस करताय तुम्ही. अ कॉइन इज टॉस 10 टाइम्स. मग 10 टाइम्स टॉस करत असताना हे सगळेच्या सगळे इंडिपेंडेंट ट्रायल्स आहेत का? हा. कारण पहिला ट्रायल होण्याने दुसऱ्या ट्रायलच्या होण्यावर काही परिणाम होत नाहीये. म्हणजे नंबर ऑफ एक्स डिनोट्स नंबर ऑफ सक्सेसेस अँड इट इज अ बर्नॉलिस ट्रायल्स. एक्स डिनोट्स नंबर ऑफ सक्सेसेस. ठीक आहे ना. म्हणजे व्हॉट इज द रेंज ऑफ एक्स. आता हे झाल्यानंतर तुम्ही काय करत असता? या 4 गोष्टी पहिल्या करून घ्यायच्या की रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे, सक्सेस काय तुमचं, कशाचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायचं, त्याला तुम्ही रॅन्डम व्हेरिएबल म्हणणार. रेंज ऑफ एक्स. रेंज ऑफ एक्स काय येईल सांगा? एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज 10 वेळा जर कॉइन टॉस केली तर एक्सच्या किती पॉसिबल व्हॅल्यूज येतील? अरे 0 1 2 अशा करत करत 10. So there are total 11 possible values from 0 to 10. कळतंय का? आता रेंज ऑफ एक्स तुमची ही आली. आता मला सांगा प्रत्येकासाठी हे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स काढणं सोपं नाहीये. बरोबर. डिस्ट्रीब्युशन सांगितलं तर खूप टाइम जाईल. अँड वी नो दॅट अवर सक्सेस इज गेटिंग हेड. मग आपण इथं काय करत असतो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काढत असतो. काय काढत असतो? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. सक्सेस काय? गेटिंग हेड्स. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड्स. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड्स. गेटिंग हेड्स. हेड्स येण्याची प्रोबॅबिलिटी काय येईल सांगा बरं? अ कॉइन इज टॉस्ड. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड? सॅम्पल स्पेस काय असणार ह्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा? म्हणजे एका ट्रायलचा म्हणतोय मी. रॅन्डम एक्सपेरिमेंट तर 10 वेळा टॉस केलाय, पण एक ट्रायलचं सांगतोय. काय? एच आणि टी. कारण अ कॉइन इज टॉस. मग आता हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/2. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर म्हणजे नॉट गेटिंग हेड. प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग हेड. नॉट गेटिंग हेड्स ही पण किती? 1/2. म्हणजे टेल येण्याची प्रोबॅबिलिटी. कळतंय का? 1/2 1/2. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर कळालं. मग जी प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आली म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आलं त्याला तुम्ही म्हणणार पी. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअरला तुम्ही काय म्हणणार? स्मॉल क्यू. बरोबर का? So according to the Bernoulli's formula, okay, for binomial distribution, x number of success denote करतोय म्हणजे तुमचा जो x आहे तो काय? बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल आहे. कोणता रॅन्डम व्हेरिएबल आहे? बायनॉमियल. आणि बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल असतो. तर तुम्ही असं म्हणणार की फॉर हेन्स द बायनॉमियल फॉर्म्युला इज, हेन्स द बर्नॉलिस फॉर्म्युला म्हणा. बायनॉमियल फॉर्म्युला नका म्हणू, बर्नॉलिस फॉर्म्युला. Bernoulli's formula
for probability distribution of the binomial random variable. बर्नॉलिस फॉर्म्युला आहे पण कोणासाठी? बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल साठी. बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल साठी. ठीक आहे ना. मग probability of x is equals to ncx. what is n? a coin is tossed किती times? so a coin is tossed 10 times. मग तुम्ही म्हणाल n is equals to 10 number of trials. n काय तुमचा? number of trials. कळतंय का? हे पण डिफाइन करा किंवा हे इथं जरी डिफाइन केलं असतं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो देर आर 10 ट्रायल्स वी हॅव परफॉर्म. मग तुम्ही म्हणाल 10cx p रेस टू दी पॉवर x. p काय तुमचा 1/2 रेस टू दी पॉवर x आणि q रेस टू दी पॉवर n-x इंटू q रेस टू दी पॉवर n-x म्हणजे 10-x. हा तुमचा काय झालाय? दिस इज युअर बर्नॉलिस फॉर्म्युला. बर्नॉलिस फॉर्म्युला फॉर द बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. कळतंय का? आता बर्नॉलिस फॉर्म्युला झाला. आता पुढचं काम करूयात. गेटिंग एक्झॅक्टली 6 हेड्स. पहिलं काय? गेटिंग एक्झॅक्टली 6 हेड्स. एक्झॅक्टली 6 हेड्स म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी कशाची काढायची आहे? तुम्हाला ही प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 6. कारण x denotes number of successes and success is getting head, so number of getting 6 heads. किती येईल? 10c6 1/2 raised to the power 6 1/2 raised to the power 10-6. बरोबर. म्हणजे 10c6 काढा. 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 1/2 ची पॉवर 6 इंटू 1/2 ची पॉवर 4 म्हणजे 1/2 ची पॉवर 10. कळतंय का? म्हणजे हे काय येईल बरं? 10 फॅक्टोरियलला तुम्ही लिहा 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल लिहा 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि 1/2 ची पॉवर 10 अशीच राहू द्यात. बरोबर का? आता 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल. 4 2 जा 8 3 3 जा 9 7 3 21 आणि 210. सो दॅट विल बी 210 डिवाइडेड बाय 1024. आता ह्याचं जर हाफ केलं तर काय होईल? किंवा असं जरी ठेवलं तरी काय प्रॉब्लेम. 210 डिवाइडेड बाय 1024 105 आणि इथं काय येतंय 512. आता 3 ने डिव्हिजिबल आहे पुन्हा. तीनने नाही, खालचं नाही 3 ने डिव्हिजिबलचं. 7 ने. नक्की का? कुठे जाते 7 ने? नाही जात. राहू द्या असं जे काय आलंय ते 105 बाय 512. कळतंय का? इझी आहे. 105 बाय 512. आता ऍटलिस्ट 6 हेड. आता कशाची प्रोबॅबिलिटी काढायची तुम्हाला? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 6 heads. Probability of getting at least 6 head. पहिलं पहा 105 by 512. हा ऍटलिस्ट 6 हेड्स. कमीत कमी 6 हेड्स आले पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त किती येऊ शकतात रे? 10 वेळा जर कॉइन टॉस केली तर कमीत कमी 6 वेळा आली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त 10 वेळा येऊ शकतात. मग ऍटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी 6 चालतील. 6 पेक्षा कमी नको. म्हणजे काय? आय एम इंटरेस्टेड ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नंबर ऑफ हेड्स टू बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 6. 6 किंवा 6 पेक्षा जास्त मला चालतील. ऍटलिस्ट 6. मग 6 पासून कुठपर्यंत? तर 10 पर्यंत. कळतंय? आता प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 6 म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 6 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 7 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 8 प्लस probability of x is equals to 9 plus
प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 10. आता तुम्हाला असं वाटत नाही का रे खूप लेंदी कॅल्क्युलेशन जाईल प्रत्येकाला बायनॉमियल फॉर्म्युला वापरण्यापेक्षा? आणि ह्याच्यामध्ये किती येत आहे? टोटल 5 येत आहेत. बरं ठीक आहे, म्हणजे ह्याला मी असंही लिहू शकलो असतो. कसं? दिस कॅन ऑल्सो बी रिटन एज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर लेसर दॅन स्ट्रिक्टली लेसर दॅन 6. का? कारण हे रिझल्ट मी ऑलरेडी सांगितलेत बेसिक्स मध्ये. कळतंय का? म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटी 1 असते, तर तुम्ही 6च्या पुढचे 6 आणि 6च्या पुढल्या सगळ्या प्रोबॅबिलिटीजला ऍड केलं, त्याला 1 मधून मायनस करा, म्हणजे त्याच्या अगोदरची सगळी प्रोबॅबिलिटी मिळून जाईल तुम्हाला. कळतंय ना तुम्हाला? ओके. म्हणजे त्याच्या मागच्या सबट्रॅक्ट करा 1 मधून, तुम्हाला ती जी रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी ती मिळेल. बरं, असं केल्याने काय होईल? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 6, म्हणजे तिथं पण येईल ना प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, म्हणजे इथं तर 6 टर्म येतील. तर असंच डायरेक्टली सॉल्व्ह करा तुम्ही. म्हणजे काय करणार तुम्ही? म्हणजे तुम्ही फॉर्म्युला वापरा, बायनॉमियल फॉर्म्युला जो आत्ताच आपण बनवला, कारण बर्नॉलीज ट्रायल आहे ना, बर्नॉलीज फॉर्म्युला फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 10cx है ना, 10cx म्हणजे 10c6 p raised to the power 6 and q raised to the power 4, 10 minus 6. कळतंय का? ऍक्च्युअली दिस इज द एक्सपान्शन ऑफ q plus p raised to the power x, q plus p raised to the power x ची t plus 1th टर्म, किंवा तुम्ही म्हणाल p plus q raised to the power q plus p raised to the power n ची x plus 1th टर्म, x plus 1th टर्म. बायनॉमियल ची x plus 1th टर्म काय येईल? ncx q raised to the power x, सॉरी बरोबर चाललंय ना आपण? q raised to the power a plus b ची पॉवर n काय असते? nc म्हणजे याची टर्म ncx a raised to the power x b raised to the power n minus x असं असतं ना? बरोबर का? फॉर्म्युला ब्लँक झाल्यासारखं झालंय मला. वेट, a प्लस b ची पॉवर n फॉर त्याची r प्लस 1th टर्म काय? r प्लस 1th टर्म ncr a रेस टू दी पॉवर, a ची पॉवर एक 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 ने कमी होणार ना, r वाढत वाढत जाणार, मग a ची पॉवर n मायनस r, b ची पॉवर r असं असतं. कळतंय? कारण हे x वगैरे इंट्रोड्यूस केलं थोडस कन्फ्युजन होतं. टी आर प्लस 1 काय? NCR, कारण पहिल्यांदा R 0 पासून स्टार्ट होतो, NC0 a रेस टू दी पॉवर n b रेस टू दी पॉवर 0, बरोबर? म्हणजे a प्लस b ची a प्लस b, मला काय सांगायचंय, a प्लस b रेस टू दी पॉवर n ची r प्लस 1th टर्म काय येईल? r प्लस 1th टर्म ती येईल NCR a रेस टू दी पॉवर n मायनस r b रेस टू दी पॉवर r, म्हणजे q प्लस p ची पॉवर n, q प्लस p ची पॉवर n, त्याची x प्लस 1th टर्म काय येईल? NCX q रेस टू दी पॉवर n मायनस x अँड p रेस टू दी, पहिला जो आहे त्याची पॉवर दिस मायनस दिस आणि दुसऱ्याची पॉवर दिस, म्हणजे ऍक्च्युअली दिस इज NCX p रेस टू दी पॉवर x q रेस टू दी पॉवर n मायनस x. कळतंय का? सो x प्लस 1th टर्म आहे ही. कोणती टर्म आहे? x प्लस 1th टर्म. सिलेक्ट नाही होत का रे? काय हे डबल झालं का एकावर एक? सिलेक्ट केली, हा
आता होईल सिलेक्ट. हे लक्षात ठेवा, हे साईड. ठीक आहे. प्लस 10c7 10c7 p raised to the power 7 q raised to the power n minus 10 minus 7 that is 3. इथं कन्फ्युजन नाही व्हायचं. बायनोमियल फॉर्म्युला थोडा वेगळा आहे आणि बर्नॉलिस फॉर्म्युला फॉर द प्रोबॅबिलिटी बर्नॉलिस फॉर्म्युला फॉर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन वेगळा आहे. बायनोमियल फॉर्म्युला a प्लस b रेस्ट टू द पॉवर n मध्ये जनरल टर्म येते tr प्लस 1 दॅट इज ncr a रेस्ट टू द पॉवर n मायनस r b रेस्ट टू द पॉवर r प्लस, पण इथं q प्लस p ची पॉवर n ची जी काही x प्लस 1 टर्म आहे दॅट इज ncx q रेस्ट टू द पॉवर n मायनस x आणि p रेस्ट टू द पॉवर x असा फॉर्म्युला बनतो तो. बरोबर, म्हणजे ncx p रेस्ट टू द पॉवर x प्लस q रेस्ट टू द ncx p रेस्ट टू द पॉवर x into q रेस्ट टू द पॉवर n मायनस x प्लस, आता इथं काय 10c8 1/2 रेस्ट टू द पॉवर दिस मायनस दिस 9. इथं तर 8च येणार, दिस मायनस दिस नाही येणार, ते तर बायनोमियल मध्ये होतं. ठीक आहे ना. ncx p raised to the power x q raised to the power n minus x that is 2 plus 10c9 x raised to the p raised to the power x into q raised to the power n minus x that is 1 plus 10c10 because x is 10 ncx p raised to the power x q raised to the power n minus x. कळतंय का? याला सॉल्व करा, यू आर गेटिंग द प्रोबॅबिलिटी. आता तुम्हाला एवढं सॉल्व करायचं, हा करायचं. बोर्डला क्वेश्चन येतो 4 मार्कला सेम क्वेश्चन आलेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. कोणता? इथून इथपर्यंत. आणि काय सिंपलच आहे ना, काय एवढं अवघड नाही त्याच्यात. असं काय तिरपं जात चाललं. हा 10c6 10c7 10c8 हे सगळं काढून घ्या तुम्ही. आणि सगळ्यांमध्ये सगळ्यात एक कॉमन मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती प्रत्येकामध्ये तुम्हाला 1/2 ची पॉवर 10 दिसते. मग 1/2 ची पॉवर 10 कॉमन काढू शकता ना, कारण हे पहा जर तुमचा बेस सेम आहे तर इंडायसेस काय होतात, ऍड होतात. प्रत्येकामध्ये तुमच्या 1/2 ची पॉवर किती दिसतीये तुम्हाला, 10 दिसतीये. मग तुम्ही काय केलं, 1/2 ची पॉवर 10 ला तुम्ही कॉमन काढलं. मग आतमध्ये काय राहील, फक्त बायनोमियल कोएफिशियंट्स राहतील फक्त. 10c6 प्लस 10c7 प्लस 10c8 प्लस 10c9 प्लस 10c9 प्लस 10c10 हे राहतील फक्त. कळतंय का? आता 10c6 काढा. 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल म्हणजे 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 फॅक्टोरियल ला 6 फॅक्टोरियल कॅन्सल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. आपण काढलेलं पण ना, हे मागच काढलेलं. किती आलेलं, 210. म्हणजे हे किती येते रे, ते 210. बरोबर. आता 10c6 आणि 10c6 काढला आपण. आता आपण काढूया 10c7 म्हणजे 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 7 फॅक्टोरियल. बरोबर, म्हणजे 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 फॅक्टोरियल इंटू 3 इंटू 2 इंटू 1 120. किती आलं, 120. कळतंय? आता 10c8 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल दॅट इज 10 इंटू 9 डिवायडेड बाय 2 45. किती आला, 45. आता 10c9 10 येणार का, कारण ncr आणि ncn मायनस r. 10c1 इज 10 आणि हा काय येईल, ncn 1. मग ह्या सगळ्यांची ऍडिशन करा बरं. 210 प्लस 120 प्लस 45 प्लस 10 प्लस 1
6 8 काय 386. So final answer will be 386 divided by 1024. कळतंय का? आता 2 ने डिवाइड करा तर काय येईल? एक बे में 9 18 बेत्रिक 6 आणि 512 193 by 512 193 by 512. इझी आहे का? प्रत्येकातून आपण 1/2 रेस्ट टू दी पॉवर 10 ला कॉमन काढलाय. इझी आहे का एकदम? काय अवघड आहे याच्यात? नाउ नेक्स्ट इज व्हॉट? थर्ड क्वेश्चन. 4 मार्कला बोर्डला एक्झॅक्टली हाच क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सेकंड झालं आता ऍट मोस्ट 6 हेड्स. गेटिंग ऍट मोस्ट 6 हेड्स. आता काढायची आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग getting at most 6 heads. म्हणजे काय? म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ऍट मोस्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त 6 आले पाहिजे. 6 पेक्षा एक सुद्धा जास्त मला नको. म्हणजे मला काय म्हणायला पाहिजे? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेसर दॅन ऑर इक्वल्स टू 6. आता लेसर दॅन ऑर इक्वल्स टू 6 चा जर विचार केला आपण तर काय काय येईल पहा. 6 5 4 3 2 1 0. म्हणजे इथं 7 बायनॉमियल फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला 7 पर्टिक्युलर व्हॅल्यूज साठी. आता हे चांगलं की तुम्ही याला असं कन्वर्ट करा. म्हणजे कोणत्या केसमध्ये तुमचं काम रिड्यूस होईल असं तुम्हाला वाटतं? एक्स इज ग्रेटर दॅन 6 मध्ये पहा 7 8 9 10. इथे फक्त किती येतील? 4 टर्म्स येतील. बरोबर ना? आणि इथं किती येत आहेत? 7. मग कोणतं सोपं आहे? हे वालं. म्हणजे तुम्ही काय वापरणार? तुम्ही म्हणणार दिस इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 6. जे सोपं आहे ते वापरायचं. आणि एक्स ग्रेटर दॅन 6 का वापरणार? अरे कारण थोडं डोकं लावा ना. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 6 काढलेला. म्हणजे त्याच्यातला फक्त हा जर तुम्ही मायनस केला ना तर तुम्हाला तो मिळून जाईल. कळतंय का? कळतंय का मला काय सांगायचंय? म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 6. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 6 म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 7 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 8 plus probability of x is equals to 9. X is equals to 9 plus probability of x is equals to 10. समजतंय? आता पहा, आता इथं 1 आहे आणि आतमध्ये तुम्ही बायनॉमियल फॉर्म्युला वापरा. 10c7 p raised to the power 10c7 10c7. पण इथे लिहावं लागतं ना पुन्हा 10c7 p raised to the power x q raised to the power 3 plus 10c8 p raised to the power x q raised to the power n minus x plus 10c9 p raised to the power 9 q raised to the power 10 minus 9 that is 1 plus 10c10 p raised to the power 10 q raised to the power 10 minus 10. आता इथं आपल्या मनासारखं झालंय. मनासारखं म्हणजे काय? हा क्वेश्चन असा आहे की जिथं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग सक्सेस अँड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग फेल्युअर हे जास्त मी तिरप लिहित चाललोय ना. मग इथं काय येईल? 1 मायनस. आता त्यांच्या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय कॉमन गोष्ट दिसतीये? सगळ्यांमध्ये 1/2 ची पॉवर 10 आहे. सो वी कॅन टेक 1/2 ची पॉवर 10 टू बी कॉमन. सो 1/2 रेस्ट टू दी पॉवर 10 विल बी टेकन कॉमन. आणि मग इथं तुम्हाला काय दिसेल? 10c7 प्लस 10c8 प्लस 10c9 प्लस 10c10. आणि ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत ना? 10c7 ची व्हॅल्यू, 10c8 ची व्हॅल्यू, 10c9 ची व्हॅल्यू, 10c10 ची व्हॅल्यू.
1. तुम्ही असं एरो नाही दाखवायचे. हा, इथं 10, इथं किती 45 आणि 210 ना, 120, सॉरी 120. मग सगळ्यांना ऍड करा. 120, 45, 10 आणि 1 किती येईल? 6, इथं 7, 176. म्हणजे दिस विल बी 1 मायनस 176 डिवायडेड बाय 1024. कळतंय का? म्हणजे 1 मायनस हे किती येईल? 88 अपॉन 512. बरोबर. आता सगळ्यांच्या डिनॉमिनेटरला 512 मग 512 ठेवूयात, नाही तर अजून पुन्हा पण होऊ शकतं ना. 1 मायनस 44 डिवायडेड बाय, बरोबर, किंवा 176 अपॉन 2106 ला कसं लिहू शकतो आपण? काय क्यूबचं काय करायचं आपल्याला? हा, 88 512, 44 256, 22 128, बरोबर ना. 11 आणि इथं किती येणार? 64. म्हणजे 11/64. 1 मायनस 11/64 म्हणजे 64 मायनस 11/64, दॅट इज 53/64. बरोबर का? 53/64. बरोबर. इझी आहे का? हा, इझी. नेक्स्ट क्वेश्चन. बोर्डला ऍज इट इज क्वेश्चन विचारला गेलाय 4 मार्कला. 4 मार्क हातातले मार्क्स आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन. असे किती क्वेश्चन्स आहेत? हो, काय नाही, हे अजून एक झालं की संपलं. असेच क्वेश्चन एक्झरसाइज मध्ये, त्याच्यामुळे मला जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही. 10 eggs are drawn successively with replacement from a lot containing 10% defective eggs. बरोबर. आता किती eggs काढताय तुम्ही? 10 eggs. Okay, so random experiment is what? An egg is drawn. अ ट्रायल म्हणतोय मी. बरोबर. ट्रायल काय तुमचा? An egg is drawn. आणि नंबर ऑफ ट्रायल्स किती? 10. कळतंय का तुम्हाला कसं कसं पुढे जायचंय? सगळ्यात पहिल्यांदा रॅन्डम एक्सपेरिमेंट आयडेंटिफाय करा. 10 eggs are drawn successively with replacement. Successively with replacement means Bernoulli's trial. Bernoulli's trial. कळतंय का? आता an egg is drawn is our experiment. ठीक आहे. n is 10 means 10 eggs are drawn. म्हणजे आता तुम्ही म्हणाल 10 eggs are drawn पण म्हणताय, पुन्हा an egg is drawn म्हणजे एकच एक काढलंय. ह्याचा अर्थ काय रे? तुमचे ट्रायल किती आहे? 10 ट्रायल्स आहे. आणि रॅन्डम एक्सपेरिमेंट काय? an egg is drawn, एक एक काढणं. ठीक आहे. फ्रॉम अ लॉट कंटेनिंग 10% डिफेक्टिव्ह eggs. किती डिफेक्टिव्ह एग्स आहेत? 10% डिफेक्टिव्ह एग्स. 10% म्हणजे किती? 10/100 म्हणजे किती? 1/10. म्हणजे 1/10 म्हणजे 10 एग्स असतील तर त्याच्यामध्ये तुमचे डिफेक्टिव्ह किती असणार? एक असणार. 1/10. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट देर इज ऍटलिस्ट वन डिफेक्टिव्ह एग. म्हणजे तुमचं सक्सेस काय? गेटिंग डिफेक्टिव्ह एग्स. कळतंय का? तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशाचं काढायचंय? डिफेक्टिव्ह एगचं. म्हणजे तुमचं सक्सेस काय? गेटिंग डिफेक्टिव्ह एग. ऍटलिस्ट नंतर पाहू. गेटिंग डिफेक्टिव्ह एग. गेटिंग डिफेक्टिव्ह एग. आता एक्स काय डिनोट करेल? नंबर ऑफ सक्सेसेस. किती डिफेक्टिव्ह एग तुम्हाला मिळतील? नंबर ऑफ सक्सेसेस. बरोबर. आता तुम्हाला ना एक सवय पण ठेवा. कोणती सवय? हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे ना, आणि किती ट्रायल्स आहेत? हा, आणि सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय? 1/2. मग तुम्ही म्हणाल एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n and p म्हणजे 10, 1/2. कळतंय का? असं पण लिहित जा.
आणि मग बायनॉमियल फॉर्म्युला वापरा किंवा बर्नॉलिस फॉर्म्युला वापरा. कळतंय का? नंबर ऑफ सक्सेसेस. एक्स काय डिनोट करतोय? नंबर ऑफ सक्सेसेस. आता आता काय करायचं आपल्याला? पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स काढायचे. पण आता 10 एक्स आर ड्रॉन, मग पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स काय येतील? 0 1 2 असं करत करत 10 पर्यंत पॉसिबल व्हॅल्यूज येतील. कळतंय का तुम्हाला? सो देर आर 11 पॉसिबल व्हॅल्यूज राईट फ्रॉम 0 टू 10. आता हे रेंज ऑफ एक्स मिळाली तुम्हाला. आता तुम्हाला प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस काढायची असते, कारण बर्नॉलिस ट्रायल आहे म्हणजे इथं बर्नॉलिस फॉर्म्युला वापरणार आहे आणि जे काही प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण काढणार आहे, दॅट प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज नथिंग बट द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. कळतंय तुम्हाला? मग तुम्ही इथं काढणार प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि प्रॉबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. सक्सेस काय तुमचं? गेटिंग डिफेक्टिव्ह बल्ब, गेटिंग डिफेक्टिव्ह एग. डिफेक्टिव्ह एग येण्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे? लॉट मध्ये किती डिफेक्टिव्ह एग्स आहेत? 10%. म्हणजे प्रॉबॅबिलिटी काय आहे सक्सेसची? 1/10. मग फेल्युअरची काय असेल? 1 - 1/10. बरोबर. याला तुम्ही जर पी म्हटले तर हे काय असणार आहे? क्यू, दॅट इज 1 - पी. बरोबर ना? सिन्स probability of success plus probability of failure is equals to 1. कळतंय का तुम्हाला? गेटिंग डिफेक्टिव्ह एग इज फेल्युअर का सक्सेस? इट इज अ सक्सेस. डिफेक्टिव्ह एग मिळणं हे आपलं सक्सेस आहे आणि चांगलं एग मिळणं हे आपलं फेल्युअर आहे. कळतंय का? बिकॉज वी आर इंटरेस्टेड इन द नंबर दॅट इज ऑफ डिफेक्टिव्ह एग. कळतंय का? मग आता तुम्ही म्हणणार की hence x is the binomial random variable which follows the binomial distribution with parameter n comma p. N means what? Number of trials, and p is what? Probability of success, that is 1/10. बरोबर. Hence the binomial or Bernoulli's formula, hence the Bernoulli's formula is Bernoulli's formula काय? Probability of x is equals to x. Probability of x is equals to ncx म्हणजे 10cx 10cx p raised to the power x. p काय तुमचा? 1/10. 1/10 raised to the power x आणि q raised 1/10 raised to the power x into q raised to the power x n minus x. So 9/10 raised to the power n minus x म्हणजे 10 minus x. बरोबर ना? 10 minus x. आणि रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय? क्वेश्चन काय म्हणतोय? प्रोबॅबिलिटी दॅट देर इज ऍट लिस्ट 1 डिफेक्टिव्ह एग. कळतंय का? कशाची प्रोबॅबिलिटी काढायची? ऍट लिस्ट 1. म्हणजे जास्तीत जास्त किती आले पाहिजेत? हा, 10 आले पाहिजे. जास्तीत जास्त अरे किती एग काढलेत तुम्ही? हा, तर कमीत कमी तुम्हाला किती डिफेक्टिव्ह एग आला पाहिजे? 1. म्हणजे जास्तीत जास्त किती आले पाहिजे? 10 पर्यंत ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी किंवा असं तुम्ही म्हणा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग at least 1 defective egg. Probability of getting 1 defective egg म्हणजे काय? Probability of getting at least 1 defective egg म्हणजे कमीत कमी एक असलं पाहिजे. म्हणजे the number of defective bulbs should be lesser than or should be greater than or equals to 1. lesser than नाही, greater than equals to 1. म्हणजे कमीत कमी काय असलं पाहिजे? एक डिफेक्टिव्ह एक आला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 10 येऊ शकतात. मग तुम्हाला इथं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 साठी काय करावं लागेल? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 प्रोबॅबिलिटीजला तुम्हाला बर्नॉलिस फॉर्म्युला वापरून काय काय करावं लागेल? इतकं मोठं टास्क करावं लागेल. ओके. So rather than writing this, we are taking the help of its complement. जसं सेट मध्ये कॉम्प्लिमेंट असतो ना,
तसं इथं इंटरवलचा कॉम्प्लिमेंट घेऊयात आपण. सो कॉम्प्लिमेंट ऑफ दिस इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज स्ट्रिक्टली लेस दॅन 1. आता स्ट्रिक्टली लेस दॅन 1 म्हणजे 1 ही नाही येणार, आता फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ 0 x इज इक्वल्स टू 0. म्हणजे फायनल आन्सर विल बी 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 0. x इज इक्वल्स टू 0 ची प्रोबॅबिलिटी काय येईल? आता ती पाहावी लागणार. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 0 म्हणजे 10c 0 1 रेस टू दी पॉवर 1 by 10 रेस टू दी पॉवर 0 9 by 10 रेस टू दी पॉवर 10 minus 0 that is 10. मग हे काय आलं? हे 10c 0 1 1 by 10 ची पॉवर 0 1, पण हे तर आहे ना. सो फायनल आन्सर विल बी 1 minus 9 by 10 ची पॉवर 10. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द प्रोबॅबिलिटी. आता इथून पुढे सॉल्व्ह करायचं का? नो नीड टू सॉल्व्ह. इझी आहे. ओके. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती ही वापरायची. x follows the binomial distribution with parameter n, p. कळते का आता? आता तुम्ही मला ह्याचा मीन आणि व्हेरियन्स सांगू शकाल का? सांगू शकाल? सो फाइंड आउट एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x. Expected value is also denoted by mu. Formula is NP. N is what? 10x. And what is the probability of success? Defective x ची probability काय? 1 by 10. So what is mean? 1. What is mean? 1. आता variance of x. Variance of x is denoted by sigma suffix x square. For binomial random variable, variance of x is given as npq. What is n? 10. What is q? 1 by 10. What is p? 1 by 10. What is q? 9 by 10. So it will be 9 by 10. That is 0.9. पण ह्याला हे जाईल ना. Expected value variance काढता आला. आता standard deviation of x. Standard deviation of x is sigma suffix x. That is under root of npq. That is under root of 9 by 10. Okay. That is 3 by root 10. समजलं का? इझी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हे तर इथे सांगतो. x किंवा आपण इथं घेऊ. इथं जागा आहे ना. हे पहा. x जर बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल आहे आणि जर x फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n, p असतं ना. सो ह्याला कम्पेअर कशाशी करणार तुम्ही? म्हणणार कम्पेअर विथ x फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n, p. What is n? N is equals to 10. What is p? Probability of success. That is 0.4. What is q then? 1 minus p. कळतंय का? 1 minus 0.4 that is 0.6. कळतंय? आता तुम्हाला काढायची एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x. फॉर्म्युला काय? np. What is n? n is 10 and what is p? 0.4. So 10 into 0.4 that is 4. Expected value किती आली? Binomial random variable ची 4. Variance of x is equals to npq. What is n? N is 10, p is 0.4 and q is 0.6. बरोबर ना? म्हणजे 10 into 0.24. So 2.4. कळतंय? इझी आहे. ओके. नेक्स्ट. लेट द पीएमएफ ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. सो आता हे जे तुम्ही काढले ते पीएमएफच होता. हा जो फॉर्म्युला तुम्ही काढता एनसीएक्स p raised to the power x, q raised to the power n minus x, that is nothing but the PMF of binomial random variable. PMF of the random variable. PMF म्हणजे काय? Probability mass function. बरोबर. आता इथं पहा.
पीएमएफ काय दिले, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स इज NCX p raised to the power x q raised to the power n minus x. सो तुम्ही काय करणार, कम्पेअर करणार, comparing with probability of x is equals to x is equals to NCX p raised to the power x q raised to the power n minus x. We get n is equals to 4, p is equals to 5 by 9 and q is equals to, तुम्हाला सांगू का हा क्वेश्चन सीईटी चा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे, 4 by 9. What are the possible values of x from 0 to 4? Then find expectation of x and variance of x. आता हे x च्या पॉसिबल व्हॅल्यूची काही गरज आहे का आपल्याला, नाही. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x अँड व्हॅरियन्स ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x काय येईल, दॅट इज म्यू, दॅट इज np. तुम्हाला n पण माहिती आहे, तुम्हाला p पण माहिती आहे, बरोबर ना. सो व्हॉट इज n is 4, what is p is 5 by 9. So final answer will be 20 by 9. आता variance of x is npq, it is sigma suffix x square. So npq means 4 into 5 by 9 into 4 by 9. So 80 by 80, 40 by 81. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन पण काढू शकता ना तुम्ही. इझी आहे का मग, काय अवघड आहे, 80 आहे का, 80 by 81. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ अंडर रूट ऑफ 80 by 81, दॅट इज 80 ला कसं फॅक्टराइज करू शकता तुम्ही, हा 1685 ना, 80 is 16 into 5, so 4 root 5 by 9. As simple as it is. किती सिंपल आहे. नेक्स्ट एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स दिलाय, एन आणि पी काढायचंय. ठीक आहे, एकदम क्विकली सॉल्व्ह करायचं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू 6 दिली, म्हणजे तुम्हाला काय दिलंय, एनपी इज इक्वल्स टू 6. व्हॅरियन्स 4.2 दिलाय, म्हणजे एनपीक्यू किती दिलाय, 4.2. इक्वेशन 1 इक्वेशन 2, 2 डिवायडेड बाय 1 करा, काहीतरी मिळेल, बरोबर ना. 2 डिवायडेड बाय 1 करा, म्हणजे एनपीक्यू डिवायडेड बाय एनपी इज इक्वल्स टू 4.2 डिवायडेड बाय 6, बरोबर. म्हणजे एनपी ला एनपी जाईल, क्यू इज इक्वल्स टू 0.7. मग पी काय येईल, 1 मायनस क्यू. का बरं, कारण पी प्लस क्यू इज इक्वल्स टू 1 असतो. सो 1 मायनस 0.7, दॅट इज 0.3. सिन्स पी प्लस क्यू इज इक्वल्स टू 1, बरोबर. आता 0.3 आला. आता तुम्ही इथून एन काढू शकता का, कसा काढणार, एनपीक्यू. सिन्स युअर एनपीक्यू म्हणजे व्हॅरियन्स किती दिलाय, 4.2, म्हणून एन इंटू पी काय 0.7, क्यू काय 0.3, दॅट इज इक्वल्स टू 4.2. आणि म्हणून तुम्ही एन कशाच्या इक्वल म्हणाल, एन इज इक्वल्स टू 4.2 डिवायडेड बाय 0.7 इंटू 0.3, बरोबर. म्हणजे 4.2 डिवायडेड बाय 0.21. मग हे दोन पॉइंट तिकडे सरकवायचे असतील तर 420 डिवायडेड बाय 21, सो 20 विल बी द आन्सर. सो 20 ट्रायल्स दॅट यू हॅव परफॉर्म. कळतंय. सो n इज इक्वल्स टू 20, बरोबर. q इज इक्वल्स टू 0.7, p इज इक्वल्स टू 0.3. इझी आहे का, अवघड आहे त्याच्यात काही, नथिंग इज डिफिकल्ट. आणि मग पहा, तुम्हाला आता एक्सरसाइज मध्ये किती क्वेश्चन्स आहेत, 12 क्वेश्चन आहे. सिलेबस फिनिश झाली तुमची, 12वी संपली.
काय सांगा बरं. इथं सेम क्वेश्चन आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोविंग ॲट मोस्ट 6 2 sixes in 6 throws of a single die. इथं पण हे कळतंय का तुम्हाला? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोविंग ॲट मोस्ट 2 sixes. जास्तीत जास्त 2 म्हणजे कमीत कमी 2, कमीत कमी 1 नाही, 0 1 2. हा, मग इथं काय करणार या प्रॉब्लेम मध्ये? चला आयडिया देतो मी फक्त तुम्हाला क्वेश्चनची. 9:30 पर्यंत तर घ्यायचंय ना. किती वेळात झालं? 40 मिनिटात झालं का? 2 तासाचाही चॅप्टर नाही म्हणायचं. ऍट मोस्ट, आणि ह्यानी सोपं होतं ते, नाही तर ते बोर्ड नसतं. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोइंग ऍट मोस्ट 2 sixes आणि इन 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय, म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट आयडेंटिफाय करा. काय रॅन्डम एक्सपेरिमेंट? अ डाय इज थ्रोन. काय? अ डाय इज थ्रोन. एन काय? किती वेळा डाय थ्रो केलाय? 6 टाइम्स. एक्स काय डिनोट करतोय? नंबर ऑफ सक्सेसेस. आणि सक्सेस काय ते सांगा. सक्सेसला ऍट मोस्ट वगैरे नाही लावायचं. गेटिंग 6. गेटिंग 6. गेटिंग 6 ऑन अप्पर मोस्ट फेस. एक्स काय डिनोट करतोय? एक्स डिनोट करतोय नंबर ऑफ सक्सेसेस. हे नेहमी असंच, कारण बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल आहे. आणि 6 थ्रो ऑफ अ सिंगल डाय म्हणजे काय? की हे जे थ्रो करताय तुम्ही, हे सगळेच्या सगळे बर्नॉलिस ट्रायल आहेत ना, इजंट इट? बर्नॉलिस ट्रायल आहे. मग तुम्ही एक्स एक्स कशाला डिनोट करतोय तुमचा एक्स? इट डिनोट्स नंबर ऑफ सक्सेसेस. मला सांगा, जेईच्या सिलेबस मध्ये एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन आहे का? पॉइझन डिस्ट्रीब्युशन, एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल तर नसणार, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन नाहीये. सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन पण नसणार आहे, कारण इंजिनिअरिंगला होतं आम्हाला ते. ऍडव्हान्सच्या सिलेबस मध्ये पण पहा, जर असेल तर घेऊन टाकू. बरं ठीक आहे. नंबर ऑफ सक्सेसेस मला नाही वाटत की असणार, कारण त्याच्यासाठी तो टेबल पाहिजे असतो. हा, चार्ट पाहिजे असतो. नंबर ऑफ सक्सेसेस, एक्स काय डिनोट करतोय? नंबर ऑफ सक्सेसेस. आणि तुम्हाला काय काढायचंय? तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोविंग ऍट मोस्ट 6 पाहिजे. तुम्ही रेंज ऑफ एक्स काढा. स्टँडर्ड वे आपण तिन्ही प्रॉब्लेम मध्ये हेच करतोय. रेंज ऑफ एक्स काय येईल? मला सांगा, 6 वेळा जर डाय थ्रो केलाय तर तुम्हाला एकाही थ्रो मध्ये 6 नाही मिळणार. एका थ्रो मध्ये मिळू शकतो 2 थ्रोज, आणि असं करत करत. असं पण होऊ शकतं, जर खूपच लकी असाल तर 6च्या 6 थ्रो मध्ये 6 सिक्सेस. हा, युवराज सिंग नाहीये ना? समजतंय हे तुम्हाला? आता रेंज ऑफ एक्स आपण काढली. आता तुम्ही काय म्हणणार? आता तुम्ही म्हणणार की एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर एन कॉमा पी. पण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस वगैरे राहिलं ना. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 6. मला सांगा, तुम्ही एक डाय जर थ्रो केलाय तर सॅम्पल स्पेस काय येणार आहे? 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर? मग तुम्हाला 6 मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय? 1/6. म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय? 1/6. मग प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर काय येणार? 5/6. 1 minus 1/6 that is 5/6. याला तुम्ही काय म्हणाल? P. याला तुम्ही काय म्हणाल? Q. कळतंय का? आता मग तुम्ही म्हणा की X follows the binomial distribution with parameter n comma p. N means number of trials, that is 6, and comma p. P is 1/6. बरोबर? आणि तुम्हाला काढायचं रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. यू आर इंटरेस्टेड टू फाइंड द प्रोबॅबिलिटी, बट लेट अस राईट डाऊन द बर्नॉलिस फॉर्म्युला. सगळ्यात आधी तुम्ही काय करा? बर्नॉलिस. आता कॉम्पिटिटिव्ह साठी एवढं करत बसणार का? नाही. बर्नॉलिस फॉर्म्युला.
बर्नॉलीज फॉर्म्युला काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू x is equals to ncx, means n is 6, so 6cx, p is 1 by 6, so p raised to the power x, q is 5 by 6, so 5 by 6 raised to the power n minus x, means 6 minus x. बरोबर. And required probability for this question is, required probability काय आहे सांगा? Required probability of getting at most 2 sixes. किती sixes? At most. जास्तीत जास्त 2, त्याच्यापेक्षा एकही जास्त नको, म्हणजे तुमचा जो x असला पाहिजे तो लेसर दॅन ऑर इक्वल्स टू 2 असला पाहिजे. बरोबर ना? कळते? सो दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 2, and this will be 6c0 1 by 6 raised to the power 0, 5 by 6 raised to the power 6 plus 6c1 1 by 6 raised to the power 1, 5 by 6 raised to the power 5 plus 6c2 1 by 6 raised to the power 2 and 5 by 6c2 1 by 6 raised to the power 1 by 6 raised to the power 2 into 5 by 6 raised to the power 4. हे सॉल्व करा तुम्ही आणि आन्सर करा. ठीक आहे. सो इथून पुढचं काम आहे. ओके, कळतंय? कन्सेप्ट बिल्ड होत आहे. इट इज नोन दॅट 10% ऑफ सर्टन आर डिफेक्टिव्ह आहे, म्हणजे 1/10. A person by lottery of ticket, one multiple choice examination with 3 possible answers for each of 5 questions, म्हणजे n is equals to 5, 5 क्वेश्चन आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आणि 3 पॉसिबल आन्सर आहे, म्हणजे करेक्ट येण्याचं फक्त एकच आन्सर आहे, म्हणजे 1/3 इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कॅन्डिडेट वुड गेट 4 or more than करेक्ट आन्सर, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ काय म्हणाल, प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 4. x काय? गेटिंग करेक्ट आन्सर, गेटिंग नंबर ऑफ सक्सेसेस, आणि सक्सेस काय? x काय डिनोट करणार? नंबर ऑफ सक्सेसेस, आणि सक्सेस काय? सक्सेस आहे गेटिंग करेक्ट आन्सर. ओके, मग हे x इज इक्वल्स टू 5 प्लस x इज इक्वल्स टू 4 प्लस x इज इक्वल्स टू 5 ची प्रोबॅबिलिटी ऍड करा. इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि 3 पॉसिबल आन्सर, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय येणार? 1/3. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी 2/3. कळतंय? म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही बर्नॉलीज फॉर्म्युला कसा लिहिणार? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू x. टोटल क्वेश्चन्स किती आहे? 5. म्हणजे तुमचे ट्रायल किती आहे? तुम्ही वन आफ्टर अनदर क्वेश्चन काय करताय? अटेम्प्ट करताय. म्हणजे इट विल बी 5cx p raised to the power x q raised to the power 5 minus x, आणि ह्याची प्रोबॅबिलिटी काढा. डन. सो आय थिंक दॅट्स इट. इथून पुढचं काम तुम्ही कराल अँड सिलेबस इज फिनिश्ड.